सोलापुरातील सेटलमेंट परिसरात एका फादर विरोधात धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तुमचे देव शैतान आहेत, त्यांना पाण्यात टाकून आमचे धर्म स्वीकारा, तुम्हाला 10,000 रुपये दिले जातील असे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या एका कथित फादर विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रवी फादर असे या 55 वर्षीय कथित फादरचे नाव आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 55 वर्षीय रवी फादर याने सोलापुरातील सेटलमेंट परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये चर्च तयार केले होते। तेथे त्याने महिलांना सांगितले की तुमचे देव शैतान आहेत आणि ते तुमचे कल्याण करणार नाही, त्यांना पाण्यात टाकून आमचे देव स्वीकारा, आम्ही तुम्हाला 10,000 रुपये देऊ असे आमिष दाखवले। 20 जुलै रोजी रवी फादर याच्या चर्चमध्ये काही महिलांना या प्रकाराचा अनुभव आला। रवी फादर याने महिलांना वाईन सदृश्य लाल रंगाचे पेय आणि ब्रेड खाण्यासाठी दिले असा आरोप महिलांनी केला आहे। यानंतर संबंधित महिलांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला। यानंतर पोलिसांनी कथित फादर रवी फादर याच्या विरोधात सोलापूरच्या सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। सरकार सलगर वस्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणामध्ये सलगर वस्तीच्या एका रहिवासी भागामध्ये एका धर्माचा प्रचार करत असताना स्वतःच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी इतर धर्मीयांबद्दल अभद्र भाषेत बोलून आणि धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यावरून संबंधित एरियातील लोकांनी आमच्याकडे तक्रार दिली होती। त्या संदर्भात संबंधित धार्मिक धर्मप्रचारकास इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या या संदर्भात भारतीय न्याय संहिता कलम 299-350 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासादरम्यान त्याला हजर करण्यात आलेला आहे। अजून अटकेची कारवाई त्याच्यावर झालेली नाही, तपास अजून त्याबद्दल सुरू आहे।